प्रत्युत्तर दाखल 13 धावांवर धावफलक आपण पाहतोय. रणसंग्राम या शिवम धावा मैदानावरती आपण पाहतोय आणि सकाळपासून सुरुवात झाली आहे बेस्ट वर्सेस बेस्टचे मुकाबले. दुपारच्या सत्रात तडाखेबंद फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी आणि आता मात्र रजनीमध्ये चाललेले सामने मैदानात. गोलंदाजी तिसरं षटक, अमीर गडेकर तिसरं षटक, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक. अमीर गडेकर सज्ज झालाय. शेवटचे 4 षटक, 24 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यानंतर आपल्याला 52 धावा बनवायचे आहेत. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे जाऊन ऑन साईडला स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. नेमका बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो आता मात्र स्थिरावला 13 धावांवर. अमीर गडेकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फलंदाजाला बीट केलं जाते मैदानात. धीरज मगाशीच उल्लेख केला होता की सलामीवीरांनी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवायचा आहे आणि सलामीचा खेळाडू बाद झाला रंजन के निस्वास्थात. आणि त्यानंतर ही दुसऱ्या विकेटची जोडी मैदानात खेळत आहे गणेश आणि राजाराम. ऑन साईडला मिस टाइम फटका आणि यावेळी विकेट किपर झेल खाली. चंदन नाईक येतो स्क्रीनवर. झेलात रूपांतर. राजाराम गवळचा विकेटचा पतंग जो धावा जमवण्यासाठी मैदानात थोडासा संघर्ष करत होता तो राजाराम गवस आता मात्र निराश मनाने डगआउटच्या दिशेने दुसरा विकेटचा बनलाय शिकार. दोन गडी बाद धावफलकावर 13 धावा आणि नवीन खेळाडू मैदानात राजा नाटेकर स्ट्राईकवर सज्ज झाला. मोठ्या फटक्यांची ताकद आहे या खेळाडूकडे देखील, मोठमोठे फटके टोलवण्याची देखील. आणि तो राजा नाटेकर आज सेकंड डाऊनच्या भूमिकेत मैदानामध्ये चौथ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी. आणि एका बाजूने सलामीवीर 7 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करणारा गणेश करंगुटकर जो आता मात्र नॉन स्ट्राईकवर थांबलाय. अमीर गडेकरच्या खात्यात पहिली सफलता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो स्थिरावलाय. नाम मात्र 13 धावा. धावा जमवण्यासाठी मैदानामध्ये संघर्ष होतो श्री बांदेश्वर बांदा सावंतवाडी टीमसाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि भागीदारी देखील अत्यावश्यक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू होता. निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात अमीर गडेकर याच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी. तब्बल 5 चेंडूमध्ये एक सफलता, एकही धाव खर्च झालेला नाहीये. आजच्या दुपारच्या सत्रात एक मेडन षटक झालेला आहे आणि दुसरं मेडन षटक होऊ शकतं मैदानात आणि ती किमया अमीर गडेकर मैदानामध्ये सिद्ध करेल काय? हो, निर्धाव चेंडू आणि निश्चितच या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक अमीर गडेकरच्या नावावर होत आहे. चौथं मेडन षटक संपूर्ण स्पर्धेतील या ठिकाणी आपण पाहतोय अमीर गडेकरच्या माध्यमातून. मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावांवर 2 गडी बाद. शेवटची 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 18 चेंडूमध्ये यानंतर आपल्याला बनवावे लागतील बहुधा 52 धावा. 18 चेंडू 52 धावा असं समीकरण. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी सवराम शिरोडकर थोड्या वेळासाठी थांबतोय आणि इंग्रजी